राज्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत निधी मिळावा यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे। ज्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा करण्यासाठी महसूल विभाग सुट्टीतही काम करणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। ते आज नागपुरात माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते। राज्यातल्या सध्याच्या परिस्थितीत सर्व राजकीय पक्षांनी राजकारण विसरून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे। सणासुदीच्या काळात राजकारण न करता शेतकऱ्यांसाठी काम केलं पाहिजे असं आवाहन बावनकुळे यांनी केलं। 2 सप्टेंबरचा आदेश हा केवळ हैदराबाद गॅझेट आणि 4 जिल्ह्यांपुरता आहे। राज्य सरकारकडून खोटं प्रमाणपत्र दिलं जाणार नाही। महसूल विभाग याबाबत पूर्ण दक्ष आहे असं त्यांनी सांगितलं। मंत्री छगन भुजबळ यांनाही याबाबत स्पष्टता दिली आहे। ओबीसींचे हक्क अबाधित राहतील आणि मराठा समाजावरही अन्याय होणार नाही असंही बावनकुळे यांनी स्पष्ट केलं। महाविकास आघाडीवरचा जनतेचा विश्वास हरवला आहे। विरोधकांचा विकासाचा अजेंडा हरवला आहे। त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणावर भाजप आणि महायुतीमध्ये प्रवेश करत आहेत। पुढील 15 वर्ष महाराष्ट्रात महायुतीचं सरकार राहील असा माझा ठाम विश्वास आहे असंही ते म्हणाले।